लोकहित पतसंस्थेच्या माध्यमातून मी या ठिकाणी थोडेसे माझे काही भावना आहेत त्या या ठिकाणी मी व्यक्त करतो. एरंडोली गाव तसं पिंपळगाव उकडगाव या रस्त्यावर, आणि या रस्त्यावर गाव असून त्या गावामध्ये फारशी काही तशी दळणवळणाची व्यवस्था नाही. पण तरी सुद्धा सर्वसामान्य माणसाच्या आर्थिक अडचणी एवढ्या या असणाऱ्या पतसंस्थेमुळं, लोकहित पतसंस्थेमुळं म्हणजे ते सॉल्व्ह झालेले आहेत. म्हणजे हा माझा बी अनुभव आहे. आणि काही महिलांना, काही मुलांना, शाळकरी मुलांना, काही तरुणांना त्यांनाही वाटतं की आपला बॅलन्स असावा. मग बरं, ते असणाऱ्या अधिकृत बँकेत जायचं, पण ते लांब जावं लागायचं, इथं जवळची जवळ नाही. मग ही गावात पतसंस्था झाल्यामुळं जवळजवळ या गावातल्या सगळ्या लोकांचे म्हणजे आर्थिक बाबीने खूप अशा चांगली बाजू झाली. चांगली बाजू कशी झाली तर त्याच्यात असा एक मुद्दा आहे. ज्यावेळेस आपल्याला पैसे लागतात, आता मी अनेक वेळा असं बाहेर जातो, मग बाहेर गेल्यानंतर मला तिथे काय अडचण आली ते इथं फक्त फोन करून सांगायचं की मला अशी अशी अडचण आहे, मग माझी ती अडचण दूर व्हायला पाहिजे. मग मोबाईलद्वारे म्हणा, मग ते पैसे आपल्याला मागवता येतात. तसं बेलवंडीला असणाऱ्या राष्ट्रीय अधिकृत बँका तशा चांगल्याच आहेत, सगळ्यात चांगल्या त्याच. पण त्या साहेबाशी आपला संपर्क नसतो, शाखा अधिकाऱ्याशी. आणि मग त्यावेळेस आपल्याला ह्या अडचणी एवढ्या येतात की मग त्यावेळेस आपण तिथं जे संकट आहे ते संकट आपल्याला एक तर कोणाची तरी ओळखीच्या ठिकाणी, परिचय ठिकाणी, मित्राची ती मदतच घ्यावी लागते. तसं ते आपल्याला काही करताच येत नाही त्या ठिकाणी. तसं ही पतसंस्था झाल्यापासून 1 वर्षापासून तो माझा अनुभव असा आहे. आणि दुसरी गोष्ट, आपण बचत चांगली करू शकतो. बचत कशी करू शकतो तर माझी असणारी 4 नातवंड, मोठ्या मुलाची 2, एक मुलगा एक मुलगी, बारक्या मुलाची 1 मुलगा 1 मुलगी, माझ्या धर्मपत्नीची, आम्ही सगळ्यांची खाती या ठिकाणी काढली. आणि ती खाती नाही काढायची तर त्याच्यावर आपण व्यवहार चालू ठेवला पाहिजे. सारखं आपण काहीतरी टाकायचे घ्यायचे आणि व्यवहार तर आपल्याला करावाच लागतो. मग आणि दुसरी गोष्ट, ही रात्रीचा जो प्रसंग आहे, कधी अचानक आपल्याकडे 10 रुपये आले, 1000 रुपये आले, 10,000 रुपये आले, 1,00,000 रुपये आले, आणि अचानक आज आपल्याकडं शनिवारी संध्याकाळी पैसे आले, आणि उदाहरणार्थ आज रविवारी, मग आपल्याला ते 2 दिवस पैसे सांभाळणं अवघड आहे. कारण इथं अनेक चोरांची भीती असते, गोष्टी चोर असतात. कारण 2014ला जी चोरी झाली, माझ्याकडे जे 40,000 रुपये घरात मी अचानक आणून ठेवलेत माझ्या घरगुती कामासाठी, बँकेतून आदल्या दिवशी आणि 14 ऑगस्ट 2014ला चोरी झाली. ही जर त्यावेळेस पतसंस्था असती तर ती पतसंस्थेत ठेवली असते, ज्या वेळेला पाहिजे त्यावेळेला आपल्याला ते पैसे देता आले असते. म्हणून ते पैसे कधी आपल्याला एनी टाईम टाकता येतात, काढता येतात. त्याच्यामुळे आपली असणारी नुकसान बी वाचते, चोरी वाचते. बरं, दुसरी गोष्ट, या लोकहित पतसंस्थेने आता सोने तारण ही एक योजना यांनी या ठिकाणी आणलेली. अचानक आपल्याला पैसे लागतात, सोने तारण केलं की लगेच पैसे मिळतात, म्हणजे कुठली अडचण नाही. आणि गावात असल्यामुळे सगळा परिचय. मला वाटतं ही 1 वर्षाचीच पतसंस्था आहे. उद्या तिला 1 वर्ष पूर्ण होतात, उद्या तिचा वर्धापन दिन आहे. आणि मग ते 1 वर्षाच्या कालावधीमध्ये ती एवढी नावारूपाला आली की परिसरामध्ये सुद्धा ते असणाऱ्या लोकहित पतसंस्थेचं म्हणजे नामोल्लेख होतोय. ही पतसंस्था चांगली आहे, तुमच्या गावाची व्यवस्था चांगली झाली, सोय चांगली झाली. आणि त्यामुळे लोक आता बेलवंडी, पिंपळगाव, विसापूर खास त्या कामासाठी जे जावं लागायचं ते त्यांचा टाइम, वेळ वाचला. दुसरी गोष्ट, आणि लगेच त्यांची कामं होऊ लागली अचानक. पण तरी सुद्धा संस्थेच्या चेअरमनला, व्हाईस चेअरमनला, सगळ्या संचालकांना मी एवढंच सांगू शकतो, मी काय फार त्या क्षेत्रातला नाही, पण तरी मी सांगू शकतो, कर्ज देताना, व्यवहार करताना तरी सुद्धा तुम्ही, कारण पाठीमागे पुण्यामध्ये एक पतसंस्था डायरेक्ट अशा बऱ्याच पतसंस्था आहेत की त्या डब घ्यायला आल्या आणि त्या डायरेक्ट बंद करून त्यांनी टाळा मारून निघून गेले. पण त्याच्यामध्ये ग्राहकांची किती नुकसान झाली हे तुमच्या लक्षात नाही. कारण त्या ज्या पतसंस्था ज्यांनी कुलप लावून घरी गेले
त्यांनी कर्ज वाटप कमी केलं होतं, पण ठेवी जास्त होत्या. त्याच्यामुळं ते असणाऱ्या चेअरमनचं तसं काही झालं नाही पाहिजे आपल्याकडून. आपण दुसऱ्यालाही टाकायचा प्रयत्न करायचा नाही, आपलंही गुड बसून द्यायचं नाही. ही पहिली सुरक्षा आहे, तुम्ही ते केलं पाहिजे. हा, या ठिकाणी आता मी सुचवलं होतं, बंटी शेळकेला सुचवलं की या ठिकाणी तुम्हाला सक्त गरज आहे ती CCTV कॅमेऱ्याची, आणि त्यांनी ते अंमलात आणलेले आहे. CCTV कॅमेरा जसा झालाय तसंच बाहेरून असणाऱ्या शटरच्या बाहेरून एक ग्रिल म्हणतो आपण, त्या ग्रिलची सुद्धा आपल्याला गरज आहे. इथं व्यवहार चालतो, कारण त्याचं कारण सांगतो. आता सकाळी माणसं असतात, पब्लिक असतं, पण दुपारी हे बँकेतले 2 कर्मचारी, अन्यथा 2 कोण व्यवहार करणारी एवढीच माणसं असतात. अचानक येऊन आपण पाहतोय, मोठमोठ्या नॅशनल युक्त बँकेमध्ये पाहतोय, अचानक कोणीतरी येतं, पिस्तूलचा धाक दाखवतात, रायफलचा धाक दाखवतात आणि सगळी असणारी पैशाची लूटमार करून घेऊन जातात. त्याच्यासाठी तुम्हाला त्याची गरज आहे, रात्रीची बी गरज आहे आणि दिवसा बी गरज आहे. ती तुमची सिक्युरिटी. बाकी तशी व्यवस्था इतकी चांगली झाली. मग ही पतसंस्था झाल्यामुळं सगळा समाज एकत्र येऊ लागला, सगळ्यांच्या गरजा होऊ लागल्या. आणि हेच खरं, ज्या तुम्ही बँकेला जे नाव दिले तुमच्या पतसंस्थेला लोकहित, ते शेवटपर्यंत लोकहित ते जोपासना करून जपूनच ठेवलं पाहिजे आणि ते जपावं. आणि तुमच्या असणाऱ्या लोकहित पतसंस्थेची, मी तिचे संचालक नाही, मी तुमच्या असणाऱ्या सभासद नाही, मी फक्त खातेदार आहे. पण तरी भविष्यामध्ये तुमच्या लोकहित पतसंस्थेचा चांगला असा उत्कर्ष हो, आणि त्या असणाऱ्या नावारूपाला येऊ. महाराष्ट्रामध्ये तुमचं कान्याकोपऱ्यामध्ये अशा शाखा बलवत्तर झाल्या पाहिजे, याचीच तुम्ही काळजी घ्यायची. आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. रामकृष्ण हरी. नमस्कार, मी अनिकेत रवींद्र शेळके, कार्यकारी संचालक लोकहित महिला पतसंस्था एरंडोली. माझा जन्म 28 नोव्हेंबर 1999 रोजी झाला. माझे 1ली ते 4थी पर्यंत शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एरंडोली या ठिकाणी झाले. त्यानंतर माझे 4थी ते 10वी पर्यंत शिक्षण शिरूर शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या विद्याधाम प्रशाला शिरूर या ठिकाणी झाले. त्यानंतर माझे 11वी ते BCA पर्यंत शिक्षण श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा या ठिकाणी झाले. त्यानंतर मी पतसंस्था टाकण्याचा विचार केला. सहकारी संचालक मंडळ घेऊन पतसंस्थेची परवानगी आणण्याचा प्रयत्न केला. पतसंस्थेची परवानगी आणत असताना मला दरम्यानच्या कालावधीमध्ये 1 वर्षाचा कालावधी गेला आणि अखेर माझ्या प्रयत्नांना 27/12/2019 रोजी यश आले आणि मला पतसंस्थेला 27/12/2019 रोजी प्रमाणपत्र माझ्या हातात भेटले. त्यानंतर आम्ही 5/1/2020 रोजी सकाळी 10 वाजता संस्थेचे उद्घाटन श्रीगोंदा सहाय्यक निबंधक रावसाहेब खेडकर साहेब यांच्या हस्ते पार पाडले. त्यानंतर संस्थेचे कामकाज सुरू झाले. कर्मचारी वर्ग भरला आणि त्याच वेळेस ठरवले की संस्था वर्षामध्ये 363 दिवस सुरू ठेवायची. फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी याच 2 दिवशी संस्था बंद ठेवायची, कारण इतर दिवशी सकाळी 9 ते दुपारी 4 या कालावधीमध्ये सर्व आपले खातेदार असतील, गावातील असतील, बाहेर गावातील असतील, जेवढे आपले खाते जोडण्यात येतील एवढ्या सगळ्यांना 9 ते 4 या टायमिंगमध्ये सर्वांना सेवा देण्याचं काम आम्ही करण्याचा निर्णय घेतला. 5 जानेवारी 2020 रोजी संस्थेचं कामकाज सुरू केल्यानंतर आम्ही सेव्हिंग खाते असेल, करंट खाते असतील, मासिक ठेव खाते असेल, त्याच्यानंतर मुदत ठेव खाता असेल, पेन्शन ठेव योजना खाता असेल, दैनंदिन खाता असेल, अशा प्रकारचे आम्ही खाते उघडण्यात सुरुवात केली. खाते उघडत असताना आम्हाला खातेदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. खातेदारांचा प्रतिसाद मिळत असताना खातेदारांच्या माध्यमातून, संचालकांच्या माध्यमातून संस्थेत ठेवी स्वरूपात भांडवल जमा होऊ लागले. त्यातून आम्ही मुदत ठेव तारण कर्ज, बचत गट कर्ज, सोने तारण कर्ज, नोकरदार वर्ग कर्ज, मालमत्ता तारण कर्ज, दैनंदिन ठेवीवरील कर्ज, कॅश क्रेडिट कर्ज, व्यक्तिगत जामीन कर्ज, फ्लॅट व मशिनरी कर्ज, घर बांधणी कर्ज, व्यापार कर्ज, व्यवसाय कर्ज, घरगुती वस्तू खरेदी कर्ज देण्यास सुरुवात केली. त्यानंतर संस्थेने SMS सुविधा सुरू केली. SMS सुविधा संस्थेने सुरू केल्यामुळे काय झालं, एखाद्या व्यक्तीने जर व्यवहार केला, सेव्हिंग खाता असेल, करंट खाता असेल, तर व्यवहार केला का त्या व्यक्तीला त्या नंबरवर लगेच 1 मिनिटात SMS द्वारे माहिती कळायला लागली. म्हणजे काय होतं, लोकांचा त्याच्यातून विश्वास संपादन आम्ही केला. त्यानंतर संस्थेची चांगली प्रगती होत गेली. ICICI बँकेच्या माध्यमातून संस्थेला IFSC कोड मिळाला. IFSC कोड मिळाल्यामुळे काय झालं माहिती का, कारण एखाद्या व्यक्तीचं जर आपल्या संस्थेत सेव्हिंग, करंट, कर्ज खाता असेल आणि त्या व्यक्तीला जर समोरून बाहेरून जर पैसे घ्यायचे असेल कोणाकडून, तर ते आपल्या संस्थेतील 19 अंकी खाते नंबर आणि 11 अंकी IFSC कोड देऊन
कोणताही खातेदार त्याचे दुसरीकडून बाहेरून येणारे पैसे मागू लागला किंवा जर त्या व्यक्तीच्या जर खात्यावर पैसे असेल तर एखाद्याला जर पाठवायचे असेल तर तो RTGS NEFT द्वारे पैसे पाठवू लागला. IFSC कोडमुळं काय झालं, प्रत्येक खातेदाराला राष्ट्रीयकृत बँकेसारखे आपले स्वतःचे व्यवहार ह्याच पतसंस्थेत करता आले. दरम्यानच्या कालावधीमध्ये संस्थेने चेक क्लिअरिंग सुविधा पण सुरू केली. थर्ड पार्टी चेक पण संस्था स्वीकारत आहे. एखाद्या व्यक्तीचं जर आपल्याकडे खातं असेल आणि त्या व्यक्तीला जर एखाद्या व्यक्तीने त्याच्या नावाचा चेक दिला तर तो व्यक्ती आपल्या संस्थेत चेक टाकू शकतो. चेक टाकल्यावर काय होतं, तिसऱ्या दिवशी ते चेक क्लिअरिंग होऊन त्या खातेदाराच्या खात्यात पैसे जमा होतात. याच्यामुळे काय होतं, इकडे तिकडे जाण्या इतर ठिकाणी जाण्यापेक्षा आपल्या संस्थेत चेक क्लिअरिंगची सुविधा पण आपण संस्थेच्या माध्यमातून सर्व खातेदारांना, तसेच ठेवीदार, कर्जदार, तसेच संस्थेचे हितचिंतक यांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज दिनांक 5 जानेवारी 2021 मंगळवार, आज संस्थेला 1 वर्ष पूर्ण होत असून मी आज सर्व खातेदार, ठेवीदार, कर्जदार तसेच हितचिंतक यांना सांगू इच्छितो की आपल्या संस्थेने 31 डिसेंबर 2020 पर्यंत संस्थेने केलेली प्रगती म्हणजे संस्थेची आर्थिक स्थिती. 31 डिसेंबर 2020 पर्यंत संस्थेकडे एकूण ठेवी होत्या 4,22,51,311 रुपये. त्यातून संस्थेने एकूण कर्ज वाटप केलंय 1,88,11,729. त्याच्यातून संस्थेने इतर बँकेत असं गुंतवणूक केलेली आहे 1.5 कोटी रुपये आणि संस्थेचं रोजचं व्यवहारासाठी चालू भांडवल म्हणजे 84,39,582 रुपये असून संस्था लवकरच वाहन तारण कर्ज सुविधा सुरू करीत आहे. तसेच 1 एप्रिल 2021 रोजी आम्ही संस्थेचं लोकहित पे या नावाने एक मोबाईल ॲप देत आहोत सर्व खातेदारांना. तर त्या ॲपमध्ये आपले खातेदारांचे जेवढे सगळे खाते असतील त्या त्यांना खाते दिसणार आहेत त्याच्यात. मग त्याच्यात प्रामुख्याने सेव्हिंग खाता असेल, करंट खाता असेल, मुदत ठेव खाता असेल, कर्ज खाता असेल आणि हे दिसत असताना ह्या खात्यांचे सर्व स्टेटमेंटही प्रत्येक खातेदाराला त्यात दिसणार आहे. एखाद्या खातेदाराकडे जर त्याच्या खात्यात जर बॅलन्स असेल सेव्हिंगला आणि त्या खातेदाराला जर आपल्या कर्जाच्या खात्यात जर पैसे भरायचे असेल तर तो खातेदार त्या ॲपच्या माध्यमातून आपल्या सेव्हिंगमधील पैसे कर्ज खात्यात भरू शकतो किंवा जर एखाद्या व्यक्तीला जर आपला कर्ज खाता किती राहिला आहे काय हे सर्व त्याच्यात माहिती त्यांना भेटणार आहे. दुसरी गोष्ट सांगायचं झालं तर आपल्याला एखाद्याला जर त्याच्या सेव्हिंगवर पैसे असेल आणि त्याला वाटलं आपल्याला 2 महिने जर पैसे लागत नाही तर मग हे पैसे जर सेव्हिंगला ठेवलं तर आपल्याला सेव्हिंगचं व्याज भेटतं. तर मग आपण एक काम करू, आपल्याला मुदत ठेव करायची तर तो खातेदार त्या ॲपच्या माध्यमातून मुदत ठेव पावती करू शकतो. मोबाईलवर मुदत ठेव पावती करू शकतो. एखाद्या खातेदाराला वाटलं आता आपली मुदत ठेव पावती आपल्याला मुदत ठेव पावती मोडून आपल्याला सेव्हिंगला पैसे वर्ग करायचे तर तो व्यक्ती त्या ॲपच्या माध्यमातून पैसे सेव्हिंगला वर्ग करू शकतो. अशा प्रकारे त्यांना त्या ॲपचा वापर करता येईल. त्याच्यातला अजून एक महत्त्वाचा विषय म्हणजे एखाद्याला वाटलं आपलं खातं आहे संस्थेत आणि आपल्याला त्या खात्याचं चेकबुक पाहिजे तर तो व्यक्ती त्याच्या ॲपमधून खात्याचं चेकबुक ऑर्डर करू शकतो. चेकबुक ऑर्डर केलं तर तिसऱ्या दिवशी ते चेकबुक प्रेसमधून संस्थेत उपलब्ध होणार आणि जर तिसऱ्या दिवशी जर तो खातेदार जर संस्थेत चेकबुक न्यायला नाही आला तर ते 6व्या दिवशी स्पीड पोस्टाच्या माध्यमातून त्या व्यक्तीच्या पत्त्यावर जाणार. फक्त हे ॲप वापरत असताना माझे सर्व खातेदार असतील, ठेवीदार असेल, कर्जदार असेल, संस्थेचे सर्व हितचिंतक असतील यांना माझं एकच सांगणं आहे की तुम्ही त्या ॲपचं पासवर्ड आणि त्याचा काय असेल तो तुमचा लॉगिन ID हा मात्र कुणाला सांगायचा नाही, एवढीच त्यांनी खबरदारी पाळायची. भविष्यात संस्थेची स्वमालकीची इमारत कशी उभी करता येईल या दृष्टीने संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक यांचा या दृष्टीने प्रयत्न 100% असणार आहे. तसेच संस्थेचे इतर गावांमध्ये शाखा कशा प्रकारे सुरू करता येतील या दृष्टीने आमचा 100% प्रयत्न असणार आहे. तसेच मी शेवट एवढेच सांगेन की संस्था येत्या काही वर्षात 100 कोटीचा टप्पा पार करेल आणि 100 कोटीचा टप्पा ज्यावेळेस आपल्या संस्थेचा पार होईल त्यावेळेस आम्ही चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक मंडळ यांनी स्वतः प्रयत्न करून सहकार खात्याची परवानगी घेऊन पतसंस्थेचं कसं सहकारी बँकेत रूपांतर करता येईल या दृष्टीने आमचे सर्वांचे प्रयत्न असणार आहेत. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. संस्थेचे सर्व खातेदार, ठेवीदार, कर्जदार, संस्थेचे हितचिंतक यांचे आभार मानतो. धन्यवाद.